भक्ति भक्ति विना प्रसन्न स्वरूप प्रपंच ज्ञानदेव मन हरि जप करो कृष्ण वाचा बाबा कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि राम नमस्कार. या ठिकाणी आपल्याकडे श्री क्षेत्र विठ्ठलगड इथून एक दिंडी आली आहे. त्यांची जी मुख्य महाराज आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे, काय आनंद आहे. पंढरपूर जवळ आलं आहे, आषाढी एकादशी सुद्धा जवळ आली आहे आणि सगळ्या भक्तांचा, भाविकांचा, वारकऱ्यांचा उत्साह सुद्धा वाढलेला आहे. पाऊसही वाढलेला आहे. हे सर्व असताना सुद्धा भक्त आणि भाविक आतुरतेनं कधी भेट होईल, कधी पांडुरंगाची भेट होईल याची आस लागलेली आहे. 2 मिनिटात आपण महाराजांकडून जाणून घेऊ की काय त्यांचा अनुभव आहे, काय त्यांचं विचार आहेत,
जय हरिकृष्ण महाराज. रामकृष्ण हरी. बोला. तर आपला हा जो पायी दिंडी सोहळा आहे तो गेल्या 5 वर्षापासून श्री क्षेत्र विठ्ठलगड आणि परिसरातून हा या ठिकाणी येत असतो. तर चालू वर्षी आपल्या पायी दिंडी सोहळ्याचं 5वं वर्ष आहे आणि अतिशय मोठ्या श्रद्धेने या पायी दिंडी सोहळ्यामध्ये भाविक सहभागी झालेले आहेत. मग त्यामध्ये पाथर्डी तालुका असेल, आष्टी तालुका असेल, शेवगाव तालुका असेल, गंगापूर तालुका असेल, वैजापूर तालुका असेल, नाशिक जिल्हा असेल, कर्जत तालुका असेल, करमाळा तालुका असेल, अशा भरपूर तालुक्यातून या पायी दिंडी सोहळ्यामध्ये भावी भक्त सहभागी झालेले आहेत. आणि चालू वर्षी अतिशय मोठा आनंद या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सर्व भाविकांना प्राप्त झालेला आहे. जागोजागी नाश्ता होत आहे, हरिकीर्तन सोहळे होत आहेत, भजन होत आहे, भारुड होत आहे. आणि या पायी दिंडी सोहळ्यामध्ये एक मोठी खासियत आहे का या पायी दिंडी सोहळ्यामध्ये 5 वर्षापासून आपण एकही रुपयाची भिशी घेतली नाही. का जी भिशी अनेक पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते ती मात्र कुठल्याच्या भाविकाकडून या ठिकाणी घेतली जात नाही. आणि हा एक मोठा भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं अनेक पायी दिंडी सोहळ्यांनी जर हा नियम सुरू केला तर आणखीनच वारक्याला एक आनंद होईल असं मला या ठिकाणी वाटतं. अत्यंत सुंदर शब्दामध्ये महाराजांनी वर्णन केलं आहे की दिंडी कशी चालू आहे, कसा भक्तांचा, भाविकांचा, वारकऱ्यांचा उत्साह वाढला आहे आणि कुठलीही देणगी शुल्क असं न घेता ते ही दिंडी रन करतायत, पार करतायत. माझे एक 2-4 छोटे प्रश्न आहे महाराज, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. आषाढी एकादशीला आपण आणखीन एका नावाने ओळखतो, सांगता येईल का? आषाढी देवशयनी एकादशी, बरोबर आहे. बरं, या ठिकाणी देहू आणि आळंदी कोणत्या नदी किनारी बसले? इंद्रायणी. पंढरपूर कोणत्या नदी किनारी? बरं, हरिपाठ मध्ये किती ग्रंथ आहेत? अभंग. सॉरी, हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 27. काही 28 म्हणतात, काही 27 म्हणतात. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्व नाव काय आहे? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका, बरोबर आहे. आपले लाडके देव विष्णू, पांडुरंग म्हणजे विठ्ठल या आषाढी एकादशी पासून, देवशयनी एकादशी पासून 4 महिन्यासाठी विश्रांती घेतात. त्याला योगनिद्रा म्हणतात. या योगनिद्रेमध्ये आपल्याकडे कार्तिकी एकादशीला परत आपले लाडके देव विष्णू परत येतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. परंतु होतं काय, या काळामध्ये श्रावण सुरू होतो. श्रावण सुरू झाला की देवादिदेव महादेव येतात, ते सृष्टीचा सांभाळ करतात. त्याच्यानंतर गणपती येतात, ते सृष्टीचा सांभाळ करतात. त्याच्यानंतर देवी येते, महालक्ष्मी येतात. त्याच्यानंतर पित्र येतात. अशा पद्धतीने सृष्टीचा सांभाळ करण्यासाठी जरी आपल्याला पोरक्यांना ठेवता तसं तर सृष्टी चालवण्याचं काम, सांभाळण्याचं काम हे विष्णूंचं आहे. आपले लाडके दैवत आहे, प्रिय दैवत आहे विष्णू, बरोबर आहे. परंतु त्यांची योग निद्रा सुरू झाली आहे कधीपासून? आषाढी एकादशी पासून, देवशयनी एकादशी पासून त्यांची योग निद्रा सुरू होते. परंतु त्या काळामध्ये हे सर्व क्रमाक्रमाने येतात. देवादिदेव महादेव येतात, महादेव झाल्यानंतर देवी येतात, त्याच्यानंतर गणपती येतात, देवी येतात आणि पितृ येतात. हे 4 महिने हे पूर्ण सृष्टीचा सांभाळ करतात. तर आपले देवादिदेव विष्णू जे आहेत त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे 2-3 दिवसापूर्वी. सांगता येईल का कोणती आहे ती? जगन्नाथपुरी, बरोबर आहे. आपल्याकडे यात्राचं अनन्यसाधारण महत्व आहे. विविध यात्रा आपल्याकडे होतात, बरोबर आहे. जगन्नाथपुरीमध्ये त्यांचे 2 सिबलिंग आहेत, एक बलराम आणि सुभद्रा आहेत. 3 रथ ओढले जातात, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपले लाडके देव जे आहेत विष्णू, बरोबर आहे, त्यांची ही यात्रा सुरू होते. यात्रेचं आपल्याकडे फार महत्व आहे. यात्रा आणि वारी, आपल्याकडे विविध नावाने यात्रा आणि वारी होत असते. त्याचं कारण असं आहे की आपल्या धर्मामध्ये तुम्ही काही जण 40 किलोमीटर चालतात, काही जण 80 किलोमीटर चालतात, काही जण 200, काही जण 400 किलोमीटर चालणं सोपं नाही आहे की नाही? 400 किलोमीटर इथं निसर्गाचं असं आव्हान असतं. असं असताना सुद्धा भाविक भक्तगण वारकरी 200, 300, 400 किलोमीटर चालतात आणि इथं पांडुरंगाकडे जातात, रथाला जातात, तसंच केदारनाथ यात्रेला जातात, अमरनाथ यात्रेला जातात. चालण्याचं आपल्याकडे खूप महत्व आहे माऊली, बरोबर आहे. चालल्यामुळे आपण थकलो म्हणजे आपल्याला झोप लागते, आपण सगळं विसरतो आणि आपल्याला परत एनर्जी मिळते, परत ऊर्जा मिळते, ती विष्णूंकडनं मिळते, बरोबर आहे. विष्णू, पांडुरंग, विठ्ठल, राम, कृष्ण, जगन्नाथ सगळं एकच आहे. कणकण में विष्णू आहे. तुम्ही कुठलंही हे करा, देवाला, महादेवाला, ते सगळं विष्णूंपर्यंत पोहोचतं. देवाला करा, महादेवाला, विष्णूंपर्यंत पोहोचतं. देवीला करा, संतांना करा, विष्णूंपर्यंत पोहोचतं. प्रत्येक पूजा केलेली ही विष्णूंपर्यंत पोहोचते, बरोबर आहे. तर या ठिकाणी आणखीन 2-3 प्रश्न असे विचारते की संत ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कुठे आहे? आळंदीला आहे.
विकार अंचले गांजले त्यासी म्हणे जो आपले कोणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराज. वृक्षवल्ली आम्हा सोयले कोणी म्हणलेलं आहे? तुकाराम महाराज. बरं, संत एकनाथ महाराजची समाधी कुठे आहे? बैठक. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.